हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. तर मुलांनो, आजच्या सेक्शनमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर या टॉपिकचे 2021चे PYQ बघणार आहोत. 2021 मध्ये टोटल 10 क्वेश्चन्स विचारलेले होते, तर त्याचं सोल्युशन या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर मुलांनो, आपण सेक्शनला स्टार्ट करू या ठिकाणी. तर बघा मुलांनो, आपल्याला 2021 मध्ये टोटल 10 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्याचं सोल्युशन वन बाय वन या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. बघा, फर्स्ट क्वेश्चन्स काय दिला मुलांनो या ठिकाणी. जो आपला फर्स्ट क्वेश्चन दिलाय that is 1 plus I to the power 5 सेकंड ब्रॅकेट मध्ये 1 minus I to the power 7. याचं सोल्युशन फाइंड आउट करत असताना आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. जसं ए स्क्वेअर बी स्क्वेअर असेल त्याला तुम्ही ए बीचा स्क्वेअर लिहू शकता, किंवा आपल्याकडे ए टू दी पॉवर 5 दिला असेल तर तुम्ही ए क्यूब आणि ए चा स्क्वेअर या टाईपमध्ये त्याला स्प्लिट करू शकता. तर हा सेम कन्सेप्ट या ठिकाणी यूज करायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला फर्स्ट ब्रॅकेटचा 5th पॉवर आहे आणि सेकंड ब्रॅकेटचा 7th पॉवर आहे, तर आपण सेकंड ब्रॅकेटचा जो 7th पॉवर आहे याला स्प्लिट करणार आहे. कशा टाईपमध्ये स्प्लिट करायचं आहे? दॅट इज 1 प्लस आय टू दी पॉवर 5 आणि 1 मायनस आय टू दी पॉवर 5. 7 ला आपण 5 आणि रिमेनिंग टर्म्स किती राहिली मुलांनो या ठिकाणी राहणार, दॅट इज 1 प्लस किंवा 1 मायनस आय टू दी पॉवर 2. तर आपण 7 ला स्प्लिट केलं, 5 आणि 2 मध्ये स्प्लिट केलं या ठिकाणी. पुढच्या केसमध्ये जसं आपण ए चा स्क्वेअर बी स्क्वेअरला कसं लिहिलं, ए बी चा स्क्वेअर लिहिलं, तर सेम कन्सेप्ट या ठिकाणी इंडेक्स आपल्याला सेम घ्यायचा आहे. इथं भेटेल मुलांना तुम्हाला 1 प्लस आय सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 मायनस आय, आणि ब्रॅकेटचा इंडेक्स किती असणार आहे आपला 5 इंडेक्स असेल. आणि जो आपला सेकंड ब्रॅकेट आहे मुलांनो, या ब्रॅकेटमध्ये काय करायचं आपल्याला, या ब्रॅकेटमध्ये मुलांनो आपल्याला या ठिकाणी ए मायनस बी चा स्क्वेअर अप्लाय करायचा. तर ए मायनस बी चा स्क्वेअर काय असतो, 1 चा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ ए बी असती व्हॅल्यू. मायनस 2 टाइम्स ऑफ ए बी म्हणजे किती व्हॅल्यू भेटणार इथे, -2i भेटणार आहे, आणि प्लस आयचा स्क्वेअर आली व्हॅल्यू, राईट. या टाईपमध्ये एक्सपान्शन भेटलं. कसं आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. आपल्याला माहिती आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते मुलांनो, द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज -1. मग हा -1 हा +1 कॅन्सल झाला, आणि आता ब्रॅकेटमध्ये जर बघितलं मुलांनो, ए प्लस बी ए मायनस बी बनतो. म्हणजे अल्टिमेटली ब्रॅकेटमध्ये आपल्याला 1 मायनस काय भेटणार आहे, आय स्क्वेअर भेटणार आहे. पण आय स्क्वेअरची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली, आणि जो सेकंड ब्रॅकेट आहे त्याची व्हॅल्यू किती आली आपली, -2i. आता हा सेक्शन लास्ट पर्यंत असाच लिहायचा आहे मुलांना, -2iच ठेवायचंय. पुढे आपण आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, तर सांगा बरं मुलांनो, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार, -1. मग इथलचा -1 हा मायनस कॅन्सल होऊन इथं किती व्हॅल्यू भेटेल आपल्याला, इथलची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 2 भेटणार आहे. 2 टू दी पॉवर किती आला हा, 2 टू दी पॉवर 5 सेकंड ब्रॅकेटमध्ये -2i आली व्हॅल्यू. बस पुढच्या केसमध्ये हा 2 टू दी पॉवर 5 म्हणजे किती असतो, 32, आणि या ठिकाणचा -2i. बस यांचा जर प्रोडक्ट केला तर आपल्याला फायनल व्हॅल्यू काय भेटणार आहे, 64i असणार आहे. तर क्लिअर आहे. या ठिकाणी काय काय केलं मुलांनो, आपण आधी आय टू दी पॉवर 1 प्लस आय टू दी पॉवर 5, आणि जो सेकंड ब्रॅकेट आहे आपला कुठला, यांचा इंडेक्स सेम केला. आधी सेम केला मीन्स 5 सेपरेट केला. इथं पण 5 घेतलं, याचं पण 5 घेतला. 7 मधला जो 2 राहत होतो त्याला सेपरेट केलं. नंतर यांचा कंबाईन इंडेक्स घेतला, ब्रॅकेटमध्ये आपल्याला ए प्लस बी ए मायनस बी भेटला. इकडे आपण 1 मायनस आय ब्रॅकेटचा स्क्वेअर, दॅट मीन्स ए मायनस बी चा स्क्वेअरचं एक्सपान्शन केलं. त्याच्यामध्ये आपल्याला समजलं की इथलचा जो आय स्क्वेअर आहे आणि हा 1 कॅन्सल होऊन जाणार. रिमेनिंग टर्म्स किती राहते इथे, -2i राहते. आणि लेफ्ट हँड इथं बघा, 1 प्लस आय 1 मायनस आय, याच्यापासून काय भेटेल मुलांनो, ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. बट आपल्याला आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुन्हा मायनस येते, इथलचा मायनस मायनस कॅन्सल होतो, आणि 1 प्लस 1 पासून काय बनणार हा 2. 2 टू दी पॉवर 5 किती येतो, 32, आणि याला जर आपण -2i ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर किती भेटतंय, -64i असणार आहे. तर हे कुठल्या ऑप्शन मध्ये मुलांना बघा, ऑप्शन बी मध्ये. तर अशा टाईपमध्ये आपण हा फर्स्ट क्वेश्चन बघितलेला आहे. तर आपल्याला सेकंड क्वेश्चन घ्यायचा आहे. सेकंड क्वेश्चन पण याच ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत मुलांनो. तोपर्यंत क्वेश्चन नंबर 2 रीड करा मुलांनो. काय दिलंय क्वेश्चन 2 मध्ये, इफ ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी अँड 1 प्लस ओमेगा टू दी पॉवर 7 इक्वल टू ए प्लस बी ओमेगा, देन वी नीड टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. बस सेकंड क्वेश्चन्स मध्ये मुलांनो आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता या केसमध्ये अजून एक लक्षात ठेवा, सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला क्यूब रूट ऑफ युनिटीचा कन्सेप्ट माहिती पाहिजे. क्यूब रूट ऑफ युनिटीमध्ये
ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय असते मुलांनो? 1 असते. राईट. त्याच्यानंतर दुसरा कन्सेप्ट काय असतो या ठिकाणी? ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा जस्ट मिनिट. ठीक आहे, लक्ष द्या मुलांनो. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 याची व्हॅल्यू किती असते मुलांनो? 0 असते. आता आपल्याला या क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना क्वेश्चन पहिलं लिहून घेऊ आपण या ठिकाणी. दॅट इज 1 प्लस ओमेगा टू दी पॉवर 7 इक्वल टू ए प्लस आपल्याला दिलंय बी ओमेगा, आणि आपल्याला विचारलं या ठिकाणी ए आणि बी ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची. तर बघा मुलांना, या ठिकाणी ए बी जर फाइंड आउट करायचं असेल तर पहिलं आपल्याला 1 प्लस ओमेगा टू दी पॉवर 7 ला सिम्प्लिफाय करायचं. आता हा सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला इथलचं व्हॅल्यू यूज करायची. इथून जर मुलांना मी 1 प्लस ओमेगा सेपरेट केला तर हा जो ओमेगा स्क्वेअर आहे तो कुठं शिफ्ट होणार आहे? राईट साईडला, आणि त्याची व्हॅल्यू किती येणार? मायनस ओमेगा स्क्वेअर. बस ही व्हॅल्यू आपण ब्रॅकेटमध्ये सबस्टिट्यूट करू. मायनस ओमेगा स्क्वेअर टू दी पॉवर किती आला? 7 आला. इक्वल टू घेतली व्हॅल्यू आपण ए प्लस बी ओमेगा. याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट काय लक्षात ठेवायचं आहे बघा, कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा इंडेक्स जर मुलांना ऑड असेल, कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा इंडेक्स जर ऑड असेल तर ते निगेटिव्हच व्हॅल्यू राहते. इथं मायनस ओमेगा टू दी पॉवर 2 टू दी पॉवर किती येणार? इथे 7 भेटेल आपली. राईट. या ठिकाणी आपल्याला जी व्हॅल्यू भेटणार आहे मायनसला मायनस ॲज इट इज राहील. ओमेगा स्क्वेअर आणि इंडेक्स किती आला? 7 आला. इक्वल टू किती आली व्हॅल्यू आपली? दॅट इज ए प्लस बी ओमेगा. आता लक्ष द्या मुलांनो, या ठिकाणी काय करायचं आपल्याला? या ठिकाणी मायनस ॲज इट इज ओमेगा टू दी पॉवर किती बनला? 14 बनला. इक्वल टू ए प्लस बी ओमेगा ॲज इट इज. बट वी नो दॅट ओमेगा टू दी पॉवर 12 किंवा ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असते मुलांनो? इथंच असं लिहिलं आपण, ओमेगा क्यूबचा 4th पॉवर म्हणजे 4 इंटू 3 किती बनणार? 12. आणि रिमाइंडर किती राहिला आपला? 2 राहिला. मग तो जो रिमाइंडर आहे तो ओमेगाचा स्क्वेअर तो साईडला लिहिला आपण या ठिकाणी. राईट. राईट साईडला व्हॅल्यू किती येते मुलांना? याच्या राईट साईडला व्हॅल्यू येणार आहे दॅट इज ए प्लस बी ओमेगा. आता पुढच्या केसमध्ये काय करायचं? ओमेगा क्यूबची व्हॅल्यू तर 1 येते, आणि या ठिकाणी मला सांगा याची व्हॅल्यूज आपण 1 सबस्टिट्यूट केली. 1चा 4th पॉवर काय असणार? 1च असणार. म्हणजे रिमेनिंग टर्म्स किती राहिली? मायनस ओमेगा स्क्वेअर राहिले. इक्वल टू किती आला? ए प्लस बी ओमेगा. आता थोडं सबस्टिट्यूशन कडे या मुलांनी. मला सांगा मायनस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते रे मुलांनो आपली? 1 प्लस ओमेगा. तर याला रिप्लेस करू शकतो ना आपण. इथं आपण इथं 1 प्लस ओमेगाने रिप्लेस केलं. इक्वल टू किती आली व्हॅल्यू आपली? दॅट इज ए प्लस बी ओमेगा. बस आता कम्पेअर करायचं आपल्याला. रिअल पार्ट बघा, ए ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला? ए इक्वल टू 1 भेटला, आणि इथं ओमेगाचा कोएफिशियंट किती? बी आहे. इकडच्या ओमेगाचा कोएफिशियंट किती? 1 आहे. म्हणून ए ची व्हॅल्यू काय भेटणार? 1, आणि बी ची व्हॅल्यू पण काय भेटणार आहे आपल्याला? 1 भेटणार आहे. तर अशा टाईपमध्ये हा सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केला मुलांनो. क्यूब रूट ऑफ युनिटीचा कन्सेप्ट यूज करायचा आपल्याला, ज्याच्यामध्ये ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 याची व्हॅल्यू 0 असते. इथून आपण 1 प्लस ओमेगा फाइंड आउट केला, जो की भेटतो आपल्याला मायनस ओमेगा स्क्वेअर, आणि हीच व्हॅल्यू आपल्याला 1 प्लस ओमेगाच्या जागेवर सबस्टिट्यूट करायची, मायनस ओमेगाचा स्क्वेअर. आता या केसमध्ये मुलांनो आधी मायनसचा 7th पॉवर किती येणार? मायनसच येणार आहे. नंतर ओमेगा स्क्वेअरचा 7th पॉवर केला, ओमेगा टू दी पॉवर 14 भेटला. बट ओमेगा टू दी पॉवर 14 ला कसं लिहायचं? ओमेगा टू दी पॉवर 12 आणि ओमेगा टू दी पॉवर 2. बट 12 ला कसं लिहिलं आपण? ओमेगा क्यूबचा 4th पॉवर. कारण आपल्याला माहिती आहे याची व्हॅल्यू किती भेटणार आहे? 1 भेटणार आहे. बघा ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती दिली मुलांना या ठिकाणी? 1 दिलेली. तर सेम कन्सेप्ट या ठिकाणी. रिमेनिंग टर्म्स किती राहिली? मायनस ॲज इट इज राहिला. इथलचं राहिला ओमेगा स्क्वेअर. पुन्हा आपण क्वेश्चन कडे गेलो, सबस्टिट्यूशन कडे, ज्याच्यामध्ये मायनस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय दिलेली होते? 1 प्लस ओमेगा. बस कम्पेअर केलं आपण. ए ची व्हॅल्यू 1 आली, आणि ओमेगाचा कोएफिशियंट किती येतो? बी आहे, आणि इकडे ओमेगाचा कोएफिशियंट किती आहे? 1 आहे. तर अशा टाईपमध्ये आपलं सेकंड क्वेश्चनचं सोल्युशन काय भेटलं मुलांनो? 1 1 भेटलं. ठीक आहे मुलांनो, थोडं डिटेलमध्ये सांगतोय. क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन 3 मध्ये काय दिलंय बघा. क्वेश्चन 3 मध्ये व्हॅल्यू दिली, द कॉम्प्लेक्स नंबर विथ आर्ग्युमेंट्स
that is 5 pi divided by 6. The complex number with arguments 5 pi divided by 6 at a distance of 2 units from the origin. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं मुलांना, कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करायचं ज्याचे आर्ग्युमेंट्स आपल्याला दिलेली मुलांना 5 pi डिवाइड बाय 6. आर्ग्युमेंटला दुसरं नाव काय असतं मुलांना, ॲम्प्लिट्यूड. राईट. आपण मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड बघितलं होतं. मॉड्युलस मध्ये कुठला फॉर्म्युला असतो, दॅट इज आर इक्वल टू मॉड झेड इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. जर आपला ए बीचा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर ती व्हॅल्यू घ्यायची. तर लक्ष द्या मुलांना, हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना काय करायचं ते फर्स्ट क्वेश्चन लिहून घेऊ त्या ठिकाणी. तर आपल्याला जी व्हॅल्यू दिली त्याची व्हॅल्यू पहिले डिस्कस करू आपण. आर्ग्युमेंटची व्हॅल्यू दिली मुलांना, काय असतो आपला आर्ग्युमेंट, दॅट इज टॅन थिटा. टॅन ऑफ थिटा इक्वल टू बी डिवाइड बाय ए असते व्हॅल्यू. बट आपल्याला थिटाची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली मुलांना या ठिकाणी. थिटाची व्हॅल्यू किती दिली, दॅट इज 5 पाय डिवाइड बाय 6 आहे. आणि अजून एक कन्सेप्ट दिलाय त्याच्यामध्ये सांगितलं डिस्टन्स सांगितलं. बघा आता हे जर आपण डायग्राम ड्रॉ केली या टाईपची एक अशा टाईपमध्ये, तर हे आर ची व्हॅल्यू दिली मुलांना. आर म्हणजे काय असतं, हे मॉड्युलस ऑफ झेड दिलेला असतो मुलांना. आणि हा आपल्याला थिटा दिलाय किती, दॅट विल बी 5 पाय डिवाइड बाय 6 आहे. तर आपल्याला थिटाची व्हॅल्यू माहिती आहे, आर ची व्हॅल्यू माहिती आहे. तर आपण दोन्ही फॉर्म्युला यूज करायचे. तर या ठिकाणी जो आपला मॉड्युलस आहे किंवा सॉरी ॲम्प्लिट्यूड आहे, ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती मुलांना, बी डिवाइड बाय ए इक्वल टू टॅन ऑफ थिटा. बट थिटा किती या ठिकाणी, 5 पाय डिवाइड बाय 6. आता या ठिकाणी थोडी ट्रिग्नोमेट्रीची गरज लागणार आहे मुलांना आपल्याला. बी डिवाइड बाय ए इक्वल टू दॅट इज टॅन ऑफ, याला सिम्प्लिफाय कसं करणार आपण, पाय मायनस पाय बाय 6. का बरं, 6 पाय मायनस पाय क्रॉस प्रोडक्ट जर घेतला तर 6 पाय मायनस पाय काय भेटणार आहे इथे, 5 पाय भेटेल. राईट. चला पुढे सांगा, अजून एक कन्सेप्ट होता आपला. जर क्लासमध्ये आपण डिस्कस केलं तर मुलांना, पायच्या मल्टिपल मध्ये असेल, एन पाय असेल, 2 पाय 3 पाय, तर आपण व्हॅल्यू सेम ठेवतो त्या ठिकाणी. पहा बी डिवाइड बाय ए, बी डिवाइड बाय ए ही व्हॅल्यू ॲज इट इज इक्वल टू. या केसमध्ये काय करायचंय, पाय असल्यामुळे आपण टॅन ऑफ किती घेतलं बघा, सॉरी याची व्हॅल्यू घेतली टॅन ऑफ किती घेतली, पाय बाय 6. बट इथं विचार करा मुलांना, 180 मधून किती घेतलंय, 30 डिग्री आपण सबट्रॅक्ट केली. 180 मधून जर 30 सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला जी व्हॅल्यू भेटणार आहे ती कुठल्या क्वाड्रंट्स मध्ये असणार आहे, सेकंड क्वाड्रंट्स मध्ये. आणि सेकंड क्वाड्रंट्स मध्ये टॅन कसा असतो मुलांना, निगेटिव्ह असतो. या ठिकाणी बी डिवाइड बाय ए इक्वल टू मायनस टॅन ऑफ पाय बाय 6 आले व्हॅल्यू. क्लिअर आहे. हा कन्सेप्ट सर्वांना माहित असेल की आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, टॅन आणि कॉट्स निगेटिव्ह असतात. आणि आपला जो व्हॅल्यू भेटली, जो अँगल आहे तो सेकंड क्वाड्रंट्स मध्ये येतो, त्याच्यामुळं याची व्हॅल्यू काय घेतली, मायनस टॅन ऑफ पाय बाय 6. पुढे सांगा मुलांना, टॅन पाय बाय 6 ची व्हॅल्यू किती असते, टॅन 30 ची व्हॅल्यू असते मुलांना 1 डिवाइड बाय रूट 3. या ठिकाणी बघा, हा बी डिवाइड बाय ए याची व्हॅल्यू किती भेटली, मायनस 1 डिवाइड बाय रूट 3. राईट. आता काय करायचं आपल्याला बघा, आता या केसमध्ये बी इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करायचं, मायनस ए डिवाइड बाय रूट 3. याला इक्वेशन नंबर आपण 1 घेऊ. राईट. हा इक्वेशन नंबर काय असणार आहे, फर्स्ट असणार आहे आपला. आता आपल्याला पुढे डिस्कस करायचं आहे सेकंड इक्वेशन कडे. कारण याच्यामध्ये अजून एक इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केली. डिस्टन्स किती दिलंय मुलांना, 2 युनिट दिलेलं आहे. मला सांगा, डिस्टन्स जर 2 दिलंय दॅट मीन्स आर ची व्हॅल्यू दिली आपल्याला. आर काय असतो, हा मॉड्युलस ऑफ झेड. कशाने रिप्रेझेंट केला जातो, रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. जर आपल्याला झेड इक्वल टू ए प्लस आय बी हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा काय असतं, आपलं मॉड्युलस असते. राईट. याची व्हॅल्यू आपल्याला 2 दिलेली, बट आपल्याला तर रूट नकोय. रूटची व्हॅल्यू काढण्यासाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करायचं. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू किती व्हॅल्यू भेटेल मुलांना, या ठिकाणी 4 भेटणार आहे. आणि हा आपला सेकंड इक्वेशन भेटेल. आता काय करायचं मुलांना, फर्स्ट इक्वेशनची जी व्हॅल्यू असणार आहे ती सेकंड इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू आपण. बा ए चा स्क्वेअर प्लस, आता बी ची व्हॅल्यू किती आपली, मायनस ए डिवाइड बाय रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू किती आला, 4 आला. आता याचं एक्सपान्शन करायचं मुलांना. या ठिकाणी निगेटिव्ह जसं मायनस ए चा स्क्वेअर काय भेटणार आहे, प्लस एच भेटणार आहे. काय भेटेल या ठिकाणी, प्लस ए स्क्वेअर दॅट इज डिवाइड बाय रूट 3 चा स्क्वेअर किती आला, 3 आला. आणि इक्वल टू किती येते व्हॅल्यू, 4 येते. तर अशा टाईपमध्ये डिनॉमिनेटर तर आपलं सेम नाहीये, तर आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे. तर इथलची व्हॅल्यू होणार 3a चा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवाइड बाय 3
डिवाइड बाय 3 इक्वल टू व्हॅल्यू किती येते 4 येते. आता याची ॲडिशन जर घेतली मुलांनो तर ॲडिशन किती येते बघा या ठिकाणी. याची ॲडिशन भेटेल 4a² डिवाइड बाय 3 इक्वल टू किती आला 4 आला. तर बस या ठिकाणी हा 4 आणि 4 कॅन्सल झाला. a² ची व्हॅल्यू भेटते आपल्याला 3 आणि रूट फाइंड आउट केल्यानंतर मुलांनो a ची व्हॅल्यू काय भेटणार आहे +-3 भेटणार आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे +-3 ही व्हॅल्यू मुलांनो आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. दॅट इज पुट इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला b ची व्हॅल्यू भेटेल बघा. इथं प्लस मायनस हा √3 आणि डिवाइड बाय किती आपल्याकडे √3 आहे. तर याला सिम्प्लिफाय केल्यानंतर प्लस मायनस काय भेटतो आपल्याला 1 भेटतो. तर बघा मुलांनो a च्या आपल्याला 2 व्हॅल्यू भेटल्यात, तशाच b च्या पण किती व्हॅल्यू भेटल्या 2 व्हॅल्यूज भेटले. मग आता व्हॅल्यू घ्यायच्या कुठल्या हे पण आपल्याला एक कन्फ्युजन आहे. बट आता क्वेश्चन मध्ये क्लिअर सांगितलंय आपला जो अँगल आहे मुलांनो कुठे सेकंड क्वाड्रंट मध्ये, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये x हा निगेटिव्ह असतो आणि y कसा असतो पॉझिटिव्ह असतो. हाच कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. आणि आपण त्यामुळे जो आपला ए म्हणजे काय असतो मुलांनो, जसं आपल्याला झेड इक्वल टू a+ib असेल तर हा रिअल पार्ट असतो, रिअल ऍक्सिस असतो. जसं y कोऑर्डिनेट कन्सिडर करतो त्याला काय म्हणायचं इमॅजिनरी ऍक्सिस म्हणत असतो. तसं a ची व्हॅल्यू या ठिकाणी कशी आली पाहिजे निगेटिव्ह आली पाहिजे -√3 आणि b ची व्हॅल्यू कशी आली पाहिजे मुलांनो या ठिकाणी पॉझिटिव्ह आली पाहिजे. कारण सेकंड क्वाड्रंट आहे ना, सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला बी हा कसा असतो y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह घ्यायचा असतो. त्यामुळे बी ची व्हॅल्यू कशी आली आपल्याला +1 घेतली. बस ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला जे आन्सर भेटणार आहे मुलांनो -√3 प्लस आय असणार आहे. -√3 प्लस आय इज द सोल्युशन. या क्वेश्चनचं सोल्युशन काय आता -√3 प्लस आय. बघा मुलांनो हा कन्सेप्ट क्वेश्चन अजून कन्फ्युजन वाटत असेल तर पुन्हा एकदा तुम्ही या क्वेश्चनचं सोल्युशन डबल बघा. डिटेलमध्ये मी सोल्युशन एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. तर आपण ऑप्शन कडे जाऊ. कुठलं ऑप्शन मॅच करतंय बघा -√3 प्लस आय. इथं जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला ऑप्शन नंबर काय भेटतोय डी ऑप्शन भेटतो बघा -√3 प्लस आय. तर अशा टाईपमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह केलाय. आपल्याला क्वेश्चन नंबर 4 घ्यायचा आहे मुलांनो. क्वेश्चन 4 घेण्याआधी याला थोडं इरेज करू आपण. ठीक आहे. क्वेश्चन 4 मध्ये काय दिलंय बघा. क्वेश्चन 4 ला जर डिस्कस केलं तर त्याची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला जस्ट अ मिनिट. सो वेलकम बॅक ऑल ऑफ यू. आता बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय करायचं मुलांना बघा. क्वेश्चन 4 मध्ये आपल्याला सांगितलंय इफ झेड इन ब्रॅकेट 2 - आय इक्वल टू 3 + आय देन z⁴ 38. तर आपल्याला z⁴ 38 फाइंड आउट करायचं मुलांना. बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे. दॅट इज 2 - आय आणि 3 + आय असे 2 कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत. बघा मुलांना या केसमध्ये सॉल्व्ह करत असताना आपल्याला झेडची हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे याला आपण x + आय कन्सिडर करू. कारण त्यांनी ब्रॅकेटमध्ये तसं मेन्शन केलं बघा. इथे a+ib पण घेतलं असतं आपण, पण ठीक आहे त्यांनी आपल्याला ए काय दिलं या ठिकाणी x + iy. तर झेडची व्हॅल्यू मुलांनो हा जर x + iy असेल तर हा सबस्टिट्यूट करू आपण दिलेल्या इक्वेशन मध्ये. याच्यामध्ये आपल्याला याला सबस्टिट्यूट करायचंय. व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला बघा x + iy सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 - आय इक्वल टू किती व्हॅल्यू दिली आपल्याला 3 + आय दिलेली. राईट. आता काय करायचं मुलांनो या ठिकाणी x न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग हा भेटेल 2x मायनस काय भेटणार xi भेटणार आहे आणि प्लस iy न जर मल्टिप्लाय केलं 2yi आणि मायनस yi चा स्क्वेअर भेटेल इक्वल टू 3 + आय आली व्हॅल्यू. बस आता आपण काय करायचं या ठिकाणी रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टला सिम्प्लिफाय करू. i² ची व्हॅल्यू किती येते मुलांनो -1. मग हा मायनस मायनस काय बनणार आहे या ठिकाणी प्लस बनेल बघा. याची व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केली इथलचा हा प्लस बनेल. म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे तिथे फक्त y भेटणार आहे. इथं भेटलं आपल्याला 2x आणि प्लस कुठली व्हॅल्यू आली y आली. हा आपला रिअल पार्ट झाला. आता आपल्याला बघायचं इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. इमॅजिनरी पार्ट्स मध्ये बघा मुलांनो इथं जर तुम्ही आय कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये -x प्लस काय भेटतोय 2y हा आपला इमॅजिनरी पार्ट आहे. इक्वल टू किती दिलंय 3 + आय दिलेलं आहे. तर बघा आता रिअल पार्ट इक्वल टू रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वल टू इमॅजिनरी पार्ट्स घ्यायचे. तर फर्स्ट इक्वेशन बनेल आपलं 2x + y
इक्वल टू 3 आणि सेकंड इक्वेशन बनेल आपलं दॅट इज -x प्लस 2y इक्वल टू 1. अशा टाईपमध्ये रिअल पार्ट इक्वल रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वल टू इमॅजिनरी पार्ट. याला आपल्याला इक्वेशन नंबर 2 घ्यायचं आहे मुलांना. आता इक्वेशन 1 आणि 2 ला जसं आपण 10च्या मेथडनं जरी सॉल्व्ह केलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, तर आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटणार आहे 1 भेटेल आणि y ची व्हॅल्यू पण काय भेटणार आहे 1 भेटणार आहे. मग मला सांगा मुलांनो, हा z हा जो कॉम्प्लेक्स नंबर होता हा काय भेटला 1 प्लस आय भेटला. तुम्ही सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला हीच व्हॅल्यू या ठिकाणी भेटेल मुलांनो. तर झेड ची व्हॅल्यू तर आपल्याला 1 प्लस आय आली. मग त्याला लिहायचं कसं बघा मुलांनो, याला लिहायचं मुलांनो झेड इक्वल टू इथं √2 न मल्टिप्लाय करू आणि इथं डिवाइड पण करू. 1/√2 प्लस आय इंटू 1 बाय काय घेतलं √2 घेतली व्हॅल्यू. पुढच्या केसमध्ये आपल्याला मला सांगा हा √2 ॲज इट इज ठेवा आपण. आता 1/√2 म्हणजे कॉसच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1/√2 असते मुलांनो, कॉस ऑफ 45 ला रॅडियन्स मध्ये π/4 लिहितो प्लस आय साइन ऑफ किती भेटणार हा π/4 भेटणार आहे. अशा टाईप मध्ये कॉस 45 प्लस आय 45 आली व्हॅल्यू आय साइन 45. बट आपल्याला फाइंड आउट काय करायचं, झेडची व्हॅल्यू तर भेटली आपल्याला, बट वी नीड टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ झेड टू दी पॉवर 38. आणि झेड टू दी पॉवर 38 जर फाइंड आउट करायचं असेल तर इथं पण मुलांनो काय चेंजेस करावं लागतील आपल्याला, √2 टू दी पॉवर 38 आणि हा जो इंडेक्स आहे कॉस ऑफ π/4 असेल प्लस आय साइन ऑफ π/4 असणार आहे राईट. याचा इंडेक्स पण काय घ्यायचं आपल्याला 38 घ्यायचं. बट आपल्याला डिमूव्हियर थिअरम माहित आहे या ठिकाणी कसा असतो रे मुलांना सांगा, दॅट इज कॉस थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा सॉरी साइन ऑफ थिटा चा इंडेक्स जर n असेल तर याला लिहितो कसं आपण कॉस ऑफ n थिटा प्लस आय साइन ऑफ n थिटा. तर अशा टाईपमध्ये आपल्याला काय करायचं असतं इंडेक्सला लिहायचं असतं. जसं आपल्याला हा 38 काय होणार आता 4π ला मल्टिप्लाय होणार. जसं या ठिकाणी n थिटा आला n थिटा, तर आपली व्हॅल्यू किती आली मग झेड टू दी पॉवर 38 इक्वल टू मला सांगा या ठिकाणी √2 म्हणजे इंडेक्स किती असतो 1/2 असतो. मग 38 ला जर 2 न डिवाइड केला आपण तर आपल्याला 2 टू दी पॉवर काय भेटणार मुलांना या ठिकाणी 19 भेटेल बघा. समजतं हे रूट जर आपण रिमूव्ह केलं या ठिकाणी हे रूट जर काढून टाकलं तर इथं काय भेटतो मुलांना आपल्याला 1/2 भेटत असतो. मग हा 2 टू दी पॉवर किती भेटला आपल्याला 19 भेटला आणि ब्रॅकेटमध्ये काय भेटते कॉस ऑफ टलची व्हॅल्यू भेटणार आहे 38π डिवाइड बाय 4 प्लस आय साइन ऑफ इथं पण काय घ्यायचं मुलांना 38π डिवाइड बाय 4 असणार आहे. बस पुढच्या केसमध्ये जर आपण याला 2 न डिवाइड केलं 38 ला आणि 4 ला तर आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे दॅट इज कॉस ऑफ 19π डिवाइड बाय 2 प्लस आय साइन ऑफ 19π डिवाइड बाय 2. बस हे सिम्प्लिफाय करायचं आता आपल्याला. पुन्हा ट्रिग्नॉमेट्रीकडे जायचं या ठिकाणी. हा 2 टू दी पॉवर 19 ॲज इट इज, याच्यामध्ये आपल्याला कुठलाही चेंजेस करायचा नाही. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी कॉस ऑफ 19π डिवाइड बाय 2 याला थोडं सिम्प्लिफाय करून लिहायचं. कसं लिहिणार सांगा बरं, π/2 ची तर आपल्याला गरज आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 19च्या जवळ जातो आपण 9. या ठिकाणी काय घेतला 9π. आता ऍड करायचंय का सबट्रॅक्ट करायचंय डिपेंड करतं बा. 2 न 9 ला मल्टिप्लाय केल्यावर किती आला 18π आणि आपल्याला तर 19 पाहिजे म्हणून इथं प्लस घ्यायचंय. प्लस सेम प्रोसेस इकडे पण साइन साठी लिहायचं दॅट इज π/2 घेतला आणि ते काय घ्यायची व्हॅल्यू 9π घ्यायची मध्ये प्लस घ्यायचं राईट. आता आपल्याला रूल माहित आहे सर्वांना की पाय जर असेल nπ प्लस थिटा nπ मायनस थिटा तर कॉसला कॉस राहतो साईनला साईन राहतो. तोच रूल या ठिकाणी अप्लाय करू आपण. 2 टू दी पॉवर 19 ॲज इट इज राहील आपला. पुढच्या केसमध्ये काय करणार मग आपण या ठिकाणी हा कॉस ऑफ काय बनणार आहे π/2 बनणार आहे आणि इथं काय बनणार साइन ऑफ काय बनणार π/2. एवढं तर आपल्याला क्लिअर झालं बघा. बट आपल्याला साइन डिसाईड करायचं या ठिकाणी. मला सांगा मुलांनो 9π 8π म्हणजे किती रोटेशन होत आहेत 4 रोटेशन 4 रोटेशन आणि इथून पुढं पाय म्हणजे किती आला पुन्हा 180 आणि त्याच्यामध्ये काय करायचं पुन्हा अजून मला सांगा त्याच्यामध्ये अजून आपल्याला अँगल ऍड करायचा आहे. ठीक आहे,
किंवा याच्यामध्ये सिम्प्लिफाय करून बघा. 9 पाय प्लस पाय बाय 2 जर बघितलं आपण तर 9 पाय म्हणजे किती असतो 180 पेक्षा 270. तर ही व्हॅल्यू कुठे येते मुलांना तुमची थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये याच्या पुढचा अँगल आहे ना, थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस पण निगेटिव्ह असतो आणि साईन पण निगेटिव्ह असतो. ठीक आहे. याला जर तुम्ही डिग्रीमध्ये कन्वर्ट केलं आणि जर डायग्राम ड्रॉ केली तर हा अँगल कुठे भेटणार आहे आपल्याला थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन पण निगेटिव्ह असतो आणि कॉस पण. इथं मायनस ऑफ कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस इथं पण मायनस येणार मुलांना. इथे येणार आपल्याला दॅट इज मायनस आय साईन ऑफ पाय बाय 2. तर बस आपल्याला आता काय करायचं, व्हॅल्यू पुट करायच्यात. या ठिकाणी सांगा बरं कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते मुलांना. कॉस 90 तर 0 असतो आणि साईन 90 किती असतो 1 असतो. म्हणजे अल्टिमेटली आपल्याला इथून जी व्हॅल्यू भेटणार आहे काय भेटणार -2 to the power 19 आणि ब्रॅकेटच्या बाहेर आय. आता हे ऑप्शन आपल्याला आहे का बघायचं बघा. -2 to the power 19 इंटू आय. तर या ठिकाणी आल्यानंतर बघा मुलांना आपल्याला ऑप्शन नंबर किती हा मायनस बाहेर पाहिजे 2 to the power 19 आय. ऑप्शन ए भेटणार मुलांना. सोल्युशन काय असणार आहे ऑप्शन ए असणार आहे. तर या टाईपमध्ये आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे इफ एक्स इज इक्वल टू 1 + 2i, राईट, देन वी नीड टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x³ + 7x² - x + 16 इक्वल. ठीक आहे. x³ + 7x² - x + 16 याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा मुलांना ही व्हॅल्यू काढण्यासाठी किंवा या टाईपचे क्वेश्चन थोडे डिफिकल्ट वाटतात मुलांना, तर हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते आपण डिस्कस करू. राईट. तर पहिला क्वेश्चन लिहून घेऊ आपण. या ठिकाणी क्वेश्चन काय दिलंय बघा. x इज इक्वल टू 1 + 2i. ठीक आहे. या ठिकाणी बघू आपण x इज इक्वल टू 1 + 2i and we need to find out that is x³ + 7x² - x + 16 याची आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायची. तर ऑप्शन नंतर बघू आपण. आता सोल्युशन बघू गायचं. याला सॉल्व्ह कसं करायचं मला. गिव्हन इन्फॉर्मेशन फक्त एवढीच आहे. एक्सची व्हॅल्यू दिली आणि आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत मुलांना. डायरेक्टली एक्सची व्हॅल्यू 1 + 2i पुट करा, एक्सचा क्यूब करा, ब्रॅकेटचा क्यूब करा, a + b चा क्यूब टाईपमध्ये, पुन्हा 7 पुन्हा x² एक्सचा स्क्वेअर करा मीन्स ब्रॅकेटचा स्क्वेअर करा -x. इन शॉर्ट मध्ये मला हे सांगायचंय की या ठिकाणी एक तर तुम्ही एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट सबस्टिट्यूट करू शकता किंवा दुसरं ऑप्शन कुठलं ते डिस्कस करू. आता बघा सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं. इथं एक्स इक्वल टू किती दिलाय 1 + 2i दिलाय. तर या केसमध्ये x - 1 इक्वल टू काय घ्यायचा 2i घ्यायचा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं. x - 1 चा स्क्वेअर इक्वल टू किती आला 4i चा स्क्वेअर आला. पुढच्या केसमध्ये माहिती आहे मुलांना आपल्याला याचं एक्सपान्शन काय भेटणार x² सॉरी -2x + 1 हे आपल्याला या ठिकाणी एक्सपान्शन भेटलेलं आहे. इक्वल टू हा किती भेटला -4. नंतर हा -4 जर लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला x² - 2x + 5 इक्वल टू 0. तर हे मुलांना इक्वेशन नंबर 1 घ्यायचं आपल्याला. x² - 2x + 5 याची व्हॅल्यू काय घ्यायची 0 घ्यायची. आता आपण जाऊ क्वेश्चनकडे. क्वेश्चन मध्ये काय व्हॅल्यू दिली बघा. एक्सचा क्यूब दिलेला आहे प्लस 7x चा स्क्वेअर -x + 16 दिलाय. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय फर्स्ट 3 टर्म्स मधून x कॉमन घ्यायचं बघा. या ठिकाणी x जर कॉमन घेतला तर इथं भेटेल x² + 7x - 1 आणि याच्या बाहेर जो 16 आहे तो असाच लिहायचा मला. कारण पहिल्या 3 टर्म्स मधूनच आपण x कॉमन घेतलेला आहे. 16 मधून x कॉमन घेतलेलं नाहीये. आता आपलं टार्गेट जे असेल मुलांनो हा x² असेल. इथं मला हा फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे. हा फॉर्म्युला या ठिकाणी क्रिएट करायचा आहे बघा. जिथं x² लिहिलंय तिथं हे आपल्याला क्रिएट करायचंय. बघा मुलांनो कसं लिहायचं. आता बाहेरचा जो x आहे तो ॲज इट इज घेणार आपण. ब्रॅकेटमध्ये x² ला लिहायचं कसं बघा. x² ला लिहायचं x चा स्क्वेअर -2x + 5. बट मॅथमध्ये रूल काय असतो मुलांनो एखादा नंबर तुम्ही सबट्रॅक्ट करताय ऍड करताय. ऍड करत असेल तर सबट्रॅक्ट पण करा आणि मल्टिप्लाय करत असेल तर डिवाइड पण करा. तसं आपल्याला या ठिकाणी
हा -2x + 5 अननेसेसरी आपण ऍड केलेला आहे. ठीक आहे. पण आपल्याला त्याची व्हॅल्यू माहिती आहे, मग आपण तिथं ती ऍडजस्टमेंट केलेली. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, -2x जर केलं असेल तर इथं +2x पण घ्यावं लागेल आणि +5 केलं असेल तर -5 पण या ठिकाणी घ्यावं लागेल व्हॅल्यू. आणि रिमेनिंग टर्म्स किती राहते बघा इथे. रिमेनिंग टर्म्स राहिली आपली +7x आणि -1. हा ब्रॅकेट क्लोज करायचा मुलांना, कारण या ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे, x आहे आणि प्लस हा 16 ॲज इट इज. बघ काय काय केलं ते थोडं डिस्कस करू आपण या ठिकाणी. बघ पहिला चेंज केलं आपण, -2x + 5 ला ऍड केलं आणि इथं सबट्रॅक्ट. बघा -2x ला सबट्रॅक्ट केलं, इथं ऍड केलं, इथं 5 ला ऍड केलं, इथं सबट्रॅक्ट केलं. म्हणजे इक्वेशनचं बॅलन्स ॲज इट इज आहे. फक्त आपल्या रिक्वायरमेंटसाठी आपण काय केलं, ही ऍडजस्टमेंट केलेली. आता पुढे जाऊत आपण क्वेश्चन मध्ये. मला सांगा, x² - 2x + 5 याची व्हॅल्यू किती आली तरी येते. इथं तर व्हॅल्यू 0 आलेली, याची व्हॅल्यू 0 पुट करू आपण. x इन ब्रॅकेट 0 प्लस किती आला आता 2x - 5. आता याची ऍडिशन पण करता येईल ना आपल्याला. बघा ना, या ठिकाणी जो विचार केला, हा 7x + 2x याची ऍडिशन किती भेटते आपल्याला, 9x आली व्हॅल्यू. आणि -5 -1 किती भेटणार आहे, -6. आणि बाहेरचा जो 16 आहे ॲज इट इज, बाहेरच्या 16 ला चेंज नाही करायचं मुलांना. आता सांगा मुलांना, x न जर मल्टिप्लाय केलं हा बनेल 9x² -6x आणि प्लस किती आला 16. आता याची इक्वल टू व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. चला आता बघू आपण पुढे काय करायचंय. इथं सेम कन्सेप्ट यूज करायचा जसं आपण लास्ट केसमध्ये इथं x² - 2x + 5 क्रिएट केलता, तसा मी हा 9 बाहेर ठेवणार आहे आणि मध्ये क्रिएट करणार आहे x² - 2x + 5. बट आपला रूल काय सांगतो मुलांना, कुठला नंबर जर तुम्ही ऍड करत असेल तर सबट्रॅक्ट करा, किंवा सबट्रॅक्ट करत असेल तर ऍड करा. -2x घेतलं ना या ठिकाणी, तुम्हाला +2x पण घेणं गरजेचं आहे आणि +5 घेतल्यामुळे -5 घेणं पण गरजेचं आहे. आता रिमेनिंग टर्म्स किती राहिली बघा आपल्याकडे, इकडे राहिला -6x आणि प्लस किती आला 16. ह्या बाकीच्या जे टर्म्स आहेत त्या ॲज इट इज लिहायच्यात बघा, याच्यामध्ये मिस्टेक करू नका तुम्ही. ह्या टर्म आपल्या ॲज इट इज असणार आहे. तर एकदा डबल एक्सप्लेन करतोय मुलांना. फर्स्ट ऑफ ऑल काय केलं आपण या ठिकाणी, फर्स्ट ऑफ ऑल x = 1 + 2y दिलाय, x - 1 घेतला, इक्वल टू 2 आली व्हॅल्यू, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं, 2y चा स्क्वेअर बनला 4y². या केसमध्ये पुढे a - b चा स्क्वेअर अप्लाय केलं, x² - 2x + 1 भेटली व्हॅल्यू. i² ची व्हॅल्यू -1 असते म्हणून इथं -4 आला. -4 ला लेफ्ट हँड साईडला पाठवलं, +5 झाली व्हॅल्यू. x² - 2x + 5 = 0, इक्वेशन नंबर 1 आलं. आता आपल्याला पुढे काय करायचं, दिलेला क्वेश्चन ॲज इट इज लिहिलं आपण. पुढच्या केसमध्ये याच्यामधून फर्स्ट 3 टर्म्स मधून x कॉमन घेतला. रिमेनिंग टर्म्स किती राहिले, x² + 7x - 1. नेक्स्ट केसमध्ये काय करायचं होतं आपल्याला, हा जो x² आहे मुलांना, इथं आपल्याला काय क्रिएट करायचं, दॅट इज x² - 2x + 5. बट आपल्या रूल प्रमाणे जर -2x जर तुम्ही ऍड करत असेल तर +2x पण ऍड करावं लागेल, +5 घेत असाल तर -5 पण घ्यावं लागेल. आणि रिमेनिंग टर्म्स किती राहिली आपली, -7x - 1 आणि +16 ॲज इट इज. ब्रॅकेट बघा मुलांनो, ब्रॅकेट याला घेणं गरजेचं आहे. हा ब्रॅकेट इथपर्यंत 16 साठी ब्रॅकेट नाहीये. पुढे आता इथं ऑब्झर्व केलं तर हा जो सेक्शन आहे मुलांनो, याची व्हॅल्यू तर आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली, हे फाइंड आउट केली, किती आली 0. हा 0 पुट केला. रिमेनिंग टर्म्स किती राहिली, हा 2x आणि हा 7x बनला 9x आणि -5 आणि -1 बनला -6. बाहेरचा +16 ॲज इट इज. आता पुढचा रूल काय आहे मुलांना, आता x न ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तर हा बनला 9x² -6x आणि +16. तर या टाईपमध्ये आपण काय केलं, तिन्हीचा प्रोडक्ट केला. राईट. आता पुढे काय करायचं पाहिजे, पुढच्या स्टेपमध्ये हा जो x² आहे इथं पुन्हा आपण क्रिएट केला x² - 2x + 5. बट -2x ऍड केल्यामुळं +2x पण घेतलं आणि +5 ऍड केल्यामुळं -5 पण घेतलेलं आहे. चला पुढे बघा सोल्युशन आता याचं. 9 ॲज इट इज. ब्रॅकेटमध्ये काय करू आपण आता, याची व्हॅल्यू तर आपल्याला 0 भेटते, हा पूर्ण सेक्शन काय बनणार आहे, 0 बनणार आहे. रिमेनिंग टर्म्स किती राहिली मुलांनो, ही राहिली 2x - 5 आणि -6x प्लस किती आला 16 आला. बस आता आपल्याला 9 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय. 9 × 2 किती आला, 18x आला मुलांनो. आणि -9 × 5 45 -6x आणि +16 ॲज इट इज. आता बघा याच्यामध्ये सबट्रॅक्शन करू आपण. याचं सबट्रॅक्शन जर बघितलं मुलांनो, तर ते सबट्रॅक्शन किती भेटते आपल्याला, राईट. आता या केसमध्ये बघा, हा 16 आणि -45 याचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय.
किंवा कुठली टर्म अजून याच्यामध्ये कॉमन येते का बघा, किंवा कुठली टर्म आपली लिहायची राहिली का या ठिकाणी, याचं पण आपल्याला या ठिकाणी डिस्कस करावं लागेल. बघा मुलांना याच्या पुढे काय करायचं होतं आपल्याला. या ठिकाणी जर ऑब्झर्व केला आपण तर हा 18x आणि -12x सॉरी मायनस किती हा 6x याचं सबट्रॅक्शन जर बघितलं तर हे सबट्रॅक्शन भेटणार आहे आपल्याला 12x असणार आहे. आणि या दोन्हीचं जर सबट्रॅक्शन घेतलं तर हा भेटेल -29 राईट. आता ही व्हॅल्यू भेटली आपल्याला, बट हे आपलं ऑप्शन आहे का नाहीये. आपल्याला ऑप्शनमध्ये x ची व्हॅल्यू पुन्हा सबस्टिट्यूट करायची. बघ इथं आपल्याला x ची व्हॅल्यू किती दिली 1 + 2y ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण. दॅट इज 12 इन ब्रॅकेट 1 + 2y मायनस किती आला हा 29. बट 12 न जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं हा 12 + 24i असणार आहे आणि मायनस किती आली व्हॅल्यू 29. तर 12 - 29 याचं जे सबट्रॅक्शन भेटतं मुलांना हे सबट्रॅक्शन असणार आहे -17 + 24i. तर हेच आपलं सोल्युशन असेल बघा. तर फायनली आपल्याला बघा हा 12 आणि -29 याची ॲडिशन आली -17 आणि हा 24i. तर ऑप्शन बघा क्वेश्चन नंबर 5चं सोल्युशन काय भेटतं आपल्याला -17 + 24i. ऑप्शन बी असणार आहे राईट. या टाईपमध्ये याला आपण सिम्प्लिफाय केलं. आता पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे. पुढचा क्वेश्चन घेण्यासाठी याला थोडं इरेज करतो मी, कारण पुढचे सोपे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, बस एक 5 to 10 मिनिट्समध्ये नेक्स्ट क्वेश्चन्स होऊन जातील. बघा मुलांना, तर क्वेश्चन नंबर 6 लिहिला इथं मी. क्वेश्चन 6ला सॉल्व्ह कसं करायचं. पहिलं क्वेश्चन 6 काय दिलंय बघा. इफ ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता या ठिकाणी याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. चल लक्ष द्या. तर क्वेश्चन्स पहिलं प्रॉपर लिहिलंय का बघा. 3 ओमेगाचा स्क्वेअर 5 ओमेगा 3 प्लस राईट करेक्ट आहे. तर आता क्वेश्चनला सॉल्व्ह करू आपण. पहिलं कन्सेप्ट सर्वांना माहित आहे, दॅट इज ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 याची व्हॅल्यू किती असते मुलांना 0 असते आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय असते 1 असते. तर हाच कन्सेप्ट या ठिकाणी यूज करायचा आहे. आपल्याला ट्राय करायचं की ब्रॅकेटमध्ये ही व्हॅल्यू क्रिएट होईल. मग ब्रॅकेटमध्ये ही व्हॅल्यू कधी क्रिएट होणार आहे, जर मी हा 3 ॲज इट इज लिहिला आणि 5 ओमेगाला काय लिहिलं 3 ओमेगा आणि पुढे काय घेतलं मग हा 3 ओमेगाचा स्क्वेअर. आता रिमेनिंग किती राहिला रे 5 मधला 2 राहतो ना आपला 2 ओमेगा सेपरेट लिहिला आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर तर ॲज इट इज आहे आपला. राईट साईडमध्ये पण सेम कन्सेप्ट यूज करायचा. इथं बघा 3 प्लस इथं 3 ओमेगा तर आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी. 5 ओमेगा स्क्वेअरला आपण स्प्लिट करू. 3 ओमेगा स्क्वेअर प्लस 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला तर मुलांना सांगा आता इथून इथपर्यंतचा जो सेक्शन आहे याच्यापासून काय भेटणार आहे 0. इथून इथपर्यंत काय भेटणार 0. पण हे डायरेक्टली भेटतंय का आपल्याला नाही. आपल्याला अजून एक स्टेप करावं लागेल इथे. फर्स्ट 3 टर्म्स मधून 3 जर कॉमन घेतलं तिथं भेटेल 1 ओमेगा आणि काय भेटेल ओमेगा स्क्वेअर प्लस किती आला हा 2 ओमेगाचा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस इथं पण सांगा फर्स्ट 3 टर्म्स मधून 3 जर कॉमन घेतला 1 ओमेगा ओमेगाचा स्क्वेअर राईट आणि प्लस 2 ओमेगा स्क्वेअरचा काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर घ्यायचं. तर बघा मुलांनो, हा जो सेक्शन भेटला याची व्हॅल्यू भेटणार आहे 0 भेटणार आहे. याची पण व्हॅल्यू काय भेटेल 0. म्हणजे अल्टिमेटली आपल्याला आन्सर काय भेटणार या ठिकाणी बनणार 3 × 0 0 झाला 2 ओमेगाचा स्क्वेअर आला प्लस इथं पण हा 0 झाला प्लस 2 ओमेगा स्क्वेअर आला. याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला आपण. आता काय करायचं आपल्याला याचं एक्सपान्शन करायचं. 2 चा स्क्वेअर किती येणार 4. इथं आली व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर. इथं पण 2 चा स्क्वेअर 4 पण इथं ओमेगा टू दी पॉवर किती भेटतोय 4 भेटतोय. आता दोन्हीकडे ओमेगा स्क्वेअर आणि 4 तर सेमच आहे ना. 4 ओमेगा स्क्वेअर कॉमन घेऊ आपण. ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू राहणार 1 प्लस ओमेगाचा स्क्वेअर. बट आपल्याला माहिती आहे मुलांना 1 प्लस ओमेगा इथून काय भेटेल 1 प्लस ओमेगा इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. बस ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू इथं. इथलची व्हॅल्यू आली आपली दॅट इज 4 ओमेगा स्क्वेअर आणि मायनस ओमेगा स्क्वेअर राईट. 1 मायनस ओमेगा येणार मुलांना काय भेटणार इथे फक्त मायनस ओमेगा, कारण आपल्याला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू मायनस ओमेगा असतो. याची फायनल व्हॅल्यू किती येणार, याची फायनल व्हॅल्यू भेटेल मुलांना दॅट इज -4 आणि ओमेगाचा क्यूब. बट ओमेगा क्यूब तर आपल्याला माहिती आहे 1 असतो. आन्सर किती आलं -4.
तर अशा टाईपमध्ये हा क्वेश्चन आपण या ठिकाणी सिम्प्लिफाय केला. तर ऑप्शन बघा मुलांनो, ऑप्शन डी दिलंय, ज्याची व्हॅल्यू किती आपल्याला -4 दिलेली, राईट. त्याचं सोल्युशन किती भेटतं -4. आता पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे मुलांनो या ठिकाणी. इफ झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय सॅटिस्फाईड द कंडिशन्स, देन कुठली कंडिशन सॅटिस्फाईड करतो हा, दॅट इज इन मॉड्युलस झेड प्लस 1 इक्वल टू 1, देन झेड लाईज ऑन दी. आता इथं ऑप्शन दिलेत, पॅराबोला दिलाय, सर्कल दिलेलं आहे, सेंटर विथ सर्कल दिलाय, रेडियस किंवा वाय ॲक्सिस, अशा टाईपचे ऑप्शन्स आहेत. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल याला थोडं सिम्प्लिफाय करू, देन वी हॅव टू डिसाईड विच ऑप्शन इज राईट ऑप्शन. ठीक आहे. याला सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी काय करायचं बघा, पहिले क्वेश्चन्स मध्ये काय दिले ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्लॉट करू. तर या ठिकाणी दिलंय मुलांनो, झेडची व्हॅल्यू दिली आपल्याला एक्स प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये, झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय, आणि पुढे कुठली कंडिशन सॅटिस्फाईड करतो हा, दॅट इज मॉड ऑफ झेड प्लस 1 इक्वल टू 1. तर बस आता झेडची व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट करायच्या मध्ये, झेडची व्हॅल्यू भेटते एक्स प्लस आय वाय, आणि हा +1 ॲज इट इज इक्वल टू 1 आला. तर मुलांनो, मॉड्युलस म्हणजे काय असतं रे, इथं आपण आता रिअल पार्ट कुठला आहे, एक्स प्लस 1 हा रिअल पार्ट झाला, आणि इमॅजिनरी पार्ट कुठला आला, आय वाय. तर बस आपल्याला या ठिकाणी मॉड्युलस ॲज इट इज इक्वल टू 1. आता या केसमध्ये काय करायचं, मॉड्युलस काढायचं म्हणजे काय करायचं असतं, एक्स प्लस 1चा स्क्वेअर, रिअल पार्टचा स्क्वेअर आणि इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर, इक्वल टू किती आली व्हॅल्यू 1. बट आपल्याला रूट तर नको आहे, रूट काढण्यासाठी काय करणार मग, एक्स प्लस 1चा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर इक्वल टू किती आला 1चा स्क्वेअर, राईट. 1चा स्क्वेअर काय भेटणार आहे, 1च भेटणार आहे. मुलांनो, जर तुमचा सर्कल टॉपिक झाला असेल तर सर्कलचं आपल्याकडे इक्वेशन असतं, स्टँडर्ड फॉर्म ऑफ सर्कल काय असतो, एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. बट द इक्वेशन ऑफ सर्कल इन सेंटर रेडियस फॉर्म मध्ये जर बघितलं आपण, एक्स मायनस एचचा स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू काय असते व्हॅल्यू, आर स्क्वेअर असते. तर इथं जर कम्पेअर केलं तर मला सांगा मुलांनो, हा जो फॉर्म्युला आहे कशाची मॅच करतो याच्या बरोबर. आणि याला जर मी असं लिहिलं, दॅट इज एक्स मायनस ऑफ -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ 0 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय भेटणार आहे, आर स्क्वेअर भेटणार आहे. तर इथं एचची व्हॅल्यू काय भेटेल मुलांनो आपल्याला -1, आणि के ची व्हॅल्यू काय भेटणार आहे, इथे के ची व्हॅल्यू भेटणार आहे 0. आता हा एच के काय असतो मुलांनो, एच आणि के असतो सेंटर ऑफ द सर्कल, दॅट इज -1, 0. आणि आपलं स्टँडर्ड फॉर्म कसं असणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आय स्क्वेअर, आर स्क्वेअर. तर अशा टाईपमध्ये आपलं जे ऑप्शन कुठलं मॅच करतंय, हा सर्कल तो आहे, ठीक आहे. सर्कल विथ सेंटर काय घ्यायचंय, -1, 0, आणि रेडियस किती भेटते आपल्याला, 1 भेटते. याचं राईट आन्सर काय असेल मुलांनो, ऑप्शन बी असणार आहे, राईट. तर अशा टाईपमध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 पण सॉल्व्ह केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करायचं बघा मुलांनो. ठीक आहे, क्वेश्चन 8 बघा काय दिलंय या ठिकाणी, झेड -2 -3i याची अँप्लिट्यूड दिली म्हणून, अँप्लिट्यूड दॅट मीन्स इक्वल टू टॅन थिटा, थिटाची व्हॅल्यू किती आपली 3π/4, आणि प्लस अजून एक इन्फॉर्मेशन आहे, झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय घ्या, जेणेकरून तुम्हाला ऑप्शन्स भेटतील. तुम्ही ए प्लस आय बी जर घेतलं तर ऑप्शन भेटणार नाही. तर आता व्हॅल्यू पुट करू मुलांना या ठिकाणी, हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आपल्याला. हा एक्स प्लस आय वाय -2 -3i आली व्हॅल्यू इक्वल टू टॅन ऑफ, याला लिहू मुलांना आपण पाय -π/4, कारण आपल्याला π/4 ची तर गरज असणार आहे. 4π - π किती त्याला 3π/4 असणार आहे. पुढे आता डिस्कस करू या ठिकाणी. रिअल पार्ट कुठला आपला, एक्स -2, आणि इथून आय जर कॉमन घेतलं वाय -3 काय बनतो आपला इमॅजिनरी पार्ट, इक्वल टू टॅनला बघा पायच्या मल्टिपल मध्ये असेल तर सेम व्हॅल्यू ठेवा म्हणून सांगितलं होतं. टॅन ऑफ किती आला, हा π/4 आली व्हॅल्यू. अजून एक रूल काय सांगितलं होतं मुलांना, अजून एक रूल सांगितलं होतं मी, की या ठिकाणी क्वाड्रंट कुठला आहे तो एक बघायचा. तर हा क्वाड्रंट येणार 180 पेक्षा छोटा म्हणजे कुठं असणार आहे, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो, निगेटिव्ह असतो. तर लेफ्ट हँड साइड मध्ये आपण काय करतोय, कॉम्प्लेक्स नंबरला सिम्प्लिफाय करतोय बघा. किती आली व्हॅल्यू, ही सिम्प्लिफाय झाली.
मला सांगा, हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे याचा अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय असतो रे? जर आपल्याकडे झेड इक्वल टू ए प्लस आय बी असं जर कॉम्प्लेक्स नंबर असेल, अँप्लिट्यूड ऑफ झेड इक्वल टू काय घेतो आपण? बी डिवाइड बाय ए घेतो. तसं मुलांना सांगा, या कॉम्प्लेक्स नंबर सिम्प्लिफाय केल्यानंतर याचा अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय भेटणार आहे आपल्याला? अँप्लिट्यूड इक्वल टू काय भेटणार इथं? दॅट इज अँप्लिट्यूड ऑफ झेड इक्वल टू काय व्हॅल्यू भेटते आपल्याला? तर ही व्हॅल्यू भेटेल इमॅजिनरी पार्ट्स. कुठला घ्यायचा? हा इमॅजिनरी पार्ट. दॅट इज y-3 डिवाइड बाय रिअल पार्ट किती आपला? x-2. बट मला सांगा, याचे अँप्लिट्यूड तर आता सिम्प्लिफाय केली ना, किती आली ती? -tan ऑफ पाय बाय 4. राईट? आपण एका साईडला बघा, एका साईडला काय केलं? हा कॉम्प्लेक्स नंबर सिम्प्लिफाय केला, राईट? आणि दुसऱ्या साईडला अँप्लिट्यूडला सिम्प्लिफाय केलं. आणि आता फॉर्म्युला यूज केला आपण, अँप्लिट्यूड ऑफ गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर. हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा त्याचा रिअल पार्ट आहे आणि हा इमॅजिनरी पार्ट आहे. ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा अँप्लिट्यूड काय असतो? इमॅजिनरी पार्ट डिवाइड बाय रिअल पार्ट. आणि आपल्याला अँप्लिट्यूडची व्हॅल्यू किती दिली क्वेश्चन्समध्ये? tan ऑफ 3π/4. मग आता हा पुट केला आपण, tan ऑफ 3π/4 ला सिम्प्लिफाय केलं, या ठिकाणी सबस्टिट्यूट केलं. y-3 डिवाइड बाय किती आला? x-2. बट मुलांना सांगा, tan ऑफ 45 ची व्हॅल्यू 1 असते, मग हा -1 आला इक्वल टू y-3 डिवाइड बाय x-2. बस याला सिम्प्लिफाय करायचं आणि हेच आन्सर असणार आहे. एक्सनं जर -1 ला मल्टिप्लाय केलं, -x+2 आला इक्वल टू y-3 आहे. आता ही राईटला शिफ्ट करायची खाली. -x+2 ला कुठे शिफ्ट करायचं? हा जर राईटला शिफ्ट केला, हा प्लस बनेल, +y -3 -2 इक्वल टू 0. याला जर सिम्प्लिफाय केलं तर फायनल आन्सर काय भेटतं आपल्याला? x + y -5 इक्वल टू 0. तर बस आपल्याला आता ऑप्शन चेक करायचंय, x + y इक्वल टू 5. तर या फॉर्ममध्ये आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे बघा, x + y इक्वल टू 5. बघा क्वेश्चन नंबर 8चा आन्सर x + y इक्वल टू 5. हे ऑप्शन कुठलं भेटणार आहे? बी ऑप्शन भेटणार आहे. आता स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरला आपण थोडं शॉर्टकट बघू. कमीत कमी टायमिंगमध्ये त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं ते डिस्कस करायचं. त्यासाठी मी हा पूर्ण सेक्शन एकदा इरेज करतो, जेणेकरून आपल्याला इथे क्वेश्चनच्या समोरच जास्त डिटेलमध्ये डिस्कस करता येईल. ठीक आहे मुलांना? तर बघा मुलांना, आता आपल्याला क्वेश्चन 9 सॉल्व्ह करायचं. बघा याच्यामध्ये काय दिलंय मुलांना? स्क्वेअर रूट काढायचं. आता स्क्वेअर रूट काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, एक शॉर्टकट आहे, तो पण डिस्कस करू आपण. समजा झेड इक्वल टू आपल्याला त्याचं, झेड हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याचं आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं. तर त्यासाठी प्लस मायनस घ्यायचा, एक स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा, याच्यामध्ये मुलांना पहिलं रूट घ्यायचं आणि रूटमध्ये लिहायचं मॉड ऑफ झेड प्लस एक्स डिवाइड बाय 2. इथं प्लस मायनस आय, अजून एक रूट घ्यायचा मुलांना, इथे घ्यायचं मॉड्युलस ऑफ झेड मायनस एक्स डिवाइड बाय 2. तर हे आपला बेसिक फॉर्म्युला आहे बघा. त्याच्यामध्ये मुलांना मॉड्युलस ऑफ झेड मीन्स जो पण कॉम्प्लेक्स नंबर दिलाय त्याचं पहिलं मॉड्युलस फाइंड आउट करायचं. एक्स म्हणजे काय असणार आहे? रिअल पार्ट असणार आहे, त्याच कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट घ्यायचा आणि बस मॉड्युलस ऑफ झेड आणि रिअल पार्टचे ॲडिशन करा, त्याला 2 न डिवाइड करा, त्याचं तुम्ही रूट घ्या. सेम इकडे इमॅजिनरी पार्ट्समध्ये पण सेम मॉड ऑफ झेड मायनस एक्स डिवाइड बाय 2 दिला, दॅट मीन्स या ठिकाणी पण मॉड्युलस ऑफ झेड काढा, त्याच्यातून रिअल पार्ट सबट्रॅक्ट करा, डिवाइड बाय 2 करा, रूट काढा, तर आपल्याला सोल्युशन भेटून जाईल. तर आता हा क्वेश्चन थोडा डिस्कस करू आपण. तुम्ही असे बरेच क्वेश्चन ट्राय करा जे अदर बुकमध्ये पण तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ काढण्यासाठी भेटणार आहेत, किंवा आपल्या टेक्स्ट बुक मधले काही क्वेश्चन तुम्ही ट्राय करू शकता या मेथडनं. बरं प्रॅक्टिस. ठीक आहे. तर बघा मुलांना, याला सॉल्व्ह करू आपण. याच्यामध्ये जो कम्पेअर केलेला आपण कशाबरोबर? एक्स प्लस आय वाय बरोबर. तर इथे एक्सची व्हॅल्यू काय भेटते? -5 आणि वायची व्हॅल्यू काय भेटते मुलांना? -12. तर बस आपण फॉर्म्युला यूज करू आता. रूट ऑफ -5 -12 आय फाइंड आउट करायचं. मग हा फाइंड आउट करण्यासाठी इथं प्लस मायनस घेतला, एक स्क्वेअर ब्रॅकेट पण घेतलं आणि इथलची व्हॅल्यू पुट केली रूट ऑफ झेड. आता रूट झेड पहिलं फाइंड आउट करू, सॉरी मॉड्युलस ऑफ झेड फाइंड आउट करू. बघा मुलांनो, मॉड्युलस ऑफ झेड फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं? मॉड ऑफ झेडची व्हॅल्यू रूट ऑफ एचा स्क्वेअर, ए म्हणजे कोण आहे इथं? एक्स आहे, एक्सचा स्क्वेअर प्लस काय असणार आहे? वायचा स्क्वेअर. तर या ठिकाणी एक्सचा स्क्वेअर -5चा स्क्वेअर किती आला? 25 आणि -12चा स्क्वेअर किती येतो? 144. तर याचं बघितलं तर 169 असणार आहे आणि किती व्हॅल्यू भेटेल आपल्याला? 13 भेटेल.
राईट. तर मॉड्युलस ऑफ झेड किती भेटलं आपल्याला 13 भेटला मुलांना. इथं 13 पुट केलं आणि आता प्लस काय करायचं एक्स करायचं, पण एक्सची व्हॅल्यू किती मुलांना आपली -5 म्हणून या ठिकाणी -5 पुट केली डिवाइड बाय 2. इथं प्लस मायनस पुन्हा प्लस मायनस आय सेकंड ब्रॅकेटमध्ये पुन्हा मॉड झेडची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायची 13 पुट करायची. बघा बरं याची व्हॅल्यू पुन्हा सबस्टिट्यूट केली आपण कारण इथं भेटली ना आपल्याला मॉड झेडची व्हॅल्यू किती भेटली 13 भेटलेली आणि मायनस त्याच्यामधून कुणाला सबट्रॅक्ट करायचं आहे मुलांना एक्सला. मग हा मायनस एक्स कारण एक्सची व्हॅल्यू किती -5 आहे आणि आधीचा मायनस कुठला फॉर्म्युलाचा आहे कारण इथं बघा ना मॉड झेड मायनस एक्स तर हा मधला मायनस कुठला आहे तुमचा फॉर्म्युलाचा आणि एक्सची व्हॅल्यू किती -5 डिवाइड बाय काय घ्यायचं आपल्याला 2 घ्यायचं. हा व्हिडिओ पुन्हा बघा मुलांनो. हा जो सेक्शन आहे रूट फाइंड आउट करायचा. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर 1-2 वेळेस तुम्ही याला बघा. त्याच्यामध्ये सांगा 13 - 5 किती येणार आपल्याला 8 भेटणार आहे. हा 8 डिवाइड बाय 2 आला प्लस मायनस आय. इथे पण सांगा बरं 13 प्लस 5 कारण हा मायनस मायनस काय बनणार आहे प्लस. 13 प्लस 5 किती भेटेल आपल्याला 18 भेटेल. 18 डिवाइड बाय काय करायचं 2 करायचं बघा राईट. मग त्याचं डिव्हिजन जर घेतलं मुलांना तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटते हा प्लस मायनस ब्रॅकेटमध्ये हा रूट ऑफ काय भेटतो आपल्याला 4 भेटतो आणि प्लस याची व्हॅल्यू काय येते प्लस मायनस रूट ऑफ काय भेटते 9 भेटते. बट मुलांना सांगा या केसमध्ये इथं प्लस मायनस याची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 2 प्लस मायनस किती आला 3 आय आला कारण रूट 9 ची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला 3 आणि हा आय. तर तुमच्या माइंडमध्ये एक क्वेश्चन आला पाहिजे मुलांनो किंवा तुम्हाला एक क्वेश्चन पडला पाहिजे की इथं सर हे प्लस मायनस काय घ्यायचं मग प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं. आता हे प्लस मायनस कशावर डिपेंड असतं मुलांनो क्वेश्चनवर. क्वेश्चन कसा आहे आपला -5 -12 आहे म्हणजे मिडल साईन कुठलं आहे हे मधलं साईन डिसाईड करणार. दिलेल्या क्वेश्चन्समध्ये इथलचं साईन जर मायनस असेल तर इथं तुम्ही मायनस घ्या. दिलेल्या क्वेश्चन्समध्ये इथं जर प्लस असेल तर इथं काय घ्यायचं प्लस घ्यायची व्हॅल्यू. तर आपल्या क्वेश्चनमध्ये मुलांना काय दिलंय मायनस दिलेलं आहे त्यामुळे आपलं जे आन्सर असेल ते असेल प्लस मायनस दॅट इज 2 मायनस 3 आहे आणि हे आपलं कसं असणार आहे सोल्युशन ऑफ द गिवन क्वेश्चन. ठीक आहे दिलेल्या क्वेश्चनचं हे सोल्युशन आहे. तर ऑप्शन चेक करा 2 मायनस 3 आहे प्लस मायनस 2 मायनस 3 आहे. ऑप्शन ए हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा मुलांना. आता थोडं डबल याला थोडं डिस्कस करू कारण हा इम्पॉर्टंट सेक्शन आहे आणि पॉईंट पण इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात आधी लक्षात घ्यायचंय काय आपल्याला या ठिकाणी ठीक आहे. तर हे हायलाइटर घेऊ थोडं या टाईपचं. ओके बघा मुलांना या ठिकाणी कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला रूट जर काढायचा असेल तर पहिली स्टेप काय करायची प्लस मायनस लिहायचा एक स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा राईट. हा स्क्वेअर ब्रॅकेट घेतला आपण दोन्ही साईडला स्क्वेअर ब्रॅकेट घेतला आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आता काय करायचं रूट ऑफ दोन्हीकडे पण रूट घ्यायचं बघा. पहिल्या ब्रॅकेटमध्ये रूट ऑफ मॉड झेड म्हणजे काय असतं मॉड्युलस ऑफ झेड असतो जो की इथं काढला जातो. कसा काढला जातो मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू रूट ऑफ रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. याला सॉल्व्ह करून किती आलं आपला आन्सर रूट ऑफ 169चं रूट किती आलं 13 प्लस काय घ्यायचा रिअल पार्ट ऑफ द गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर मॉड झेड प्लस रिअल पार्ट ऑफ द गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर डिवाइड बाय 2 मध्ये घ्यायचं प्लस मायनस पुन्हा सेम मॉड्युलस ऑफ गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर मायनस रिअल पार्ट डिवाइड बाय 2 करायचं. प्लस पहिल्या केसमध्ये मॉड्युलस प्लस रिअल पार्ट डिवाइड बाय 2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मॉड्युलस ऑफ झेड मायनस रिअल पार्ट डिवाइड बाय 2 करायची व्हॅल्यू. बस आपल्या क्वेश्चनमध्ये मॉड्युलस किती आलं आपल्याला मॉड्युलस आलं 30 आणि एक्सची व्हॅल्यू किती होती -5 13 -5 किती आला 8 आली व्हॅल्यू आणि इथं काय होतं मॉड्युलस ऑफ झेड 13 इथं मायनस ऑफ एक्सची व्हॅल्यू किती -5 मायनस मायनस प्लस झाला 18 आला 18 डिवाइड बाय 2 9 भेटतं 9चं रूट किती आलं 3 आणि इथं पण 8 डिवाइड बाय 2 4 आला 4चं रूट 2 आलं. बट हा मधला प्लस मायनस कशावर डिपेंड असणार आहे आपल्याला दिलेल्या क्वेश्चन्सच्या मिडल साईनवर. इमॅजिनरी पार्टचं जे पण साईन असेल त्याच्यावर तुमचा हा प्लस मायनस डिपेंड असेल. मिडल साईन पेक्षा तुम्ही इमॅजिनरी पार्टचं साईन जे पण असेल त्याच्यावर हा सेक्शन तुमचा डिपेंड असणार आहे. तर क्लिअर इथपर्यंत अशा टाईपमध्ये हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे मुलांना स्क्वेअर रूट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. आता एकच क्वेश्चन बाकी आपला 2021चा दॅट इज 2 + 3 + 2i डिवाइड बाय 1 + i इक्वल टू 1/2 x + iy. तर हा लगेच या ठिकाणी आपण सॉल्व्ह करू. बघा मुलांनो या ठिकाणी काय करायचं आपल्याला रॅशनलाइज करायचं कारण फर्स्ट पार्ट कसं आहे डिव्हिजनचा आहे आणि आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये माहित आहे डिनॉमिनेटरमध्ये इमॅजिनरी पार्ट्स नको आहे आपल्याला. याला सिम्प्लिफाय कसं करणार 3 + 2i डिवाइड बाय 1 + i याला मल्टिप्लाय करायचं मुलांनो
1 मायनस आय ना आणि 1 मायनस आय ना रॅशनलाइज केलं आपण या ठिकाणी. इक्वल टू राईट साईड ॲज इट इज ठेवायची, कारण इथं आपल्याला कम्पेअर करून रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स काढायचे. बा पुढच्या स्टेपमध्ये काय करणार आता, नेक्स्ट स्टेपमध्ये न्यूमरेटरचा प्रोडक्ट करू. डिनॉमिनेटरमध्ये तर काय भेटते आपल्याला, ए प्लस बी ए मायनस बी. डिनॉमिनेटरचा काय असतो, एचा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर मायनस किती आला, आयचा स्क्वेअर आला. तर डिनॉमिनेटरमध्ये तर आपल्याला व्हॅल्यू जी भेटते तो भेटणार 1 प्लस 1 भेटणार, कारण आपल्याला या केसमध्ये जी व्हॅल्यू भेटते मुलांनो 1 मायनस काय भेटतो, आय स्क्वेअर. बट आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1, आणि मायनस मायनस कॅन्सल होऊन काय भेटणार आहे, प्लस भेटणार आहे. आता न्यूमरेटरमध्ये दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट करू आपण. 3 प्लस 2i आय दिलेला आहे, तर डायरेक्टली प्रोडक्ट सांगायचा. किती येणार मुलांना सांगा, जर 3 जर मल्टिप्लाय केलं 3 मायनस किती आला 3i, आणि 2i जर मल्टिप्लाय केलं तर प्लस 2i, आणि मायनस किती येणार इथे 2i इंटू आय इज 2iचा स्क्वेअर, इक्वल टू इथं आला 1/2 ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस आय वाय. हे क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे आपल्याला. पुढे याला सिम्प्लिफाय करू. डिनॉमिनेटर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असल्यामुळे डिनॉमिनेटर आला 2. न्यूमरेटरमध्ये इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते, -1. त्यामुळे ते मायनस मायनस काय बनणार, प्लस. इथलचा 2 आणि इकडचा 3 काय बनतो, हा बनतो 5, आणि -3i प्लस 2i काय बनतो, -i, इक्वल टू किती आली व्हॅल्यू या ठिकाणी 1/2 एक्स प्लस आय वाय. बस आता मुलांना या ठिकाणी दोन्हीचं डिनॉमिनेटर सेम आहेत, कॅन्सल होऊन जाणार. रिमेनिंग टर्म्स किती राहिली आपली, दॅट इज 5 मायनस आय इक्वल टू एक्स प्लस आय वाय. बस कम्पेअर केलं, एक्सची व्हॅल्यू भेटली आपल्याला 5 आणि वायची व्हॅल्यू भेटली -1. तर अशा टाईपमध्ये एक्स पण भेटला आणि वाय पण भेटला आपल्याला. आता ह्या एक्स वायची व्हॅल्यू कुठं सबस्टिट्यूट करायची आपल्याला, क्वेश्चन्समध्ये. कारण क्वेश्चनमध्ये काय विचारलंय मुलांनो, एक्स मायनस वायची व्हॅल्यू विचारली. मग सांगा एक्स मायनस वाय इक्वल टू दॅट इज 5 मायनस ऑफ -1. मग हा 5 प्लस काय भेटणार आहे, 1 भेटणार आहे. 5 प्लस 1 काय येतो, 6 येतो. तर अशा टाईपमध्ये आपल्याला याचं सोल्युशन किती आलं, 6 आलं. तर ऑप्शन बघा मुलांनो, कुठला ऑप्शन असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. तर अशा टाईपमध्ये 2021चे सर्व क्वेश्चन या ठिकाणी आपण डिस्कस केलेले. काही क्वेश्चन समजले नसतील तुम्हाला, तर तुम्ही एकदा दोनदा व्हिडिओ बघा, नक्की तुम्हाला समजेल. प्रॉपर सोल्युशन दिलेलं आहे, ठीक आहे. तर पुढचा जो सेक्शन असेल तो असेल तुमचा 2022चे क्वेश्चन. त्याच्यामध्ये 11 क्वेश्चन्स आहेत, ते पण आपण या ठिकाणी घेणार आहोत. ते अपकमिंग सेक्शन्समध्ये तुम्हाला बघायला भेटतील. सो थँक्यू ऑल ऑफ यू, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू ऑल ऑफ यू.